विद्यार्थ्यांच्या पोषण आहाराची शिक्षण सभापती डॉक्टर दीपिकाताई रहाटे यांच्याकडून प्रत्यक्ष पाहणी, स्वतः खिचडी खाऊन तपासली. गुणवत्ता, शाळांमधील सुविधा आणि पोषण आहाराबाबत अचानक भेटी देणार उद्धव फंगाड माऊली यांनी दिलेल्या माहितीनुसार मेहकर नगरपालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना दिला जाणारा पोषण आहार दर्जेदार आणि आरोग्यदायी आहे की नाही, तसेच विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक व मूलभूत सुविधा मिळत आहेत का, याची प्रत्यक्ष पाहणी मेहकर नगरपालिकेच्या शिक्षण सभापती डॉक्टर सौ दीपिकाताई रविराज रहाटे यांनी आज 6 ऑगस्ट रोजी केली. विशेष म्हणजे त्यांनी केवळ पाहणी आणि विचारपूस न करता विद्यार्थ्यांना दिली जाणारी खिचडी स्वतः खाऊन तिची गुणवत्ता तपासली आणि पोषण आहाराबाबत काही प्रमाणात समाधान व्यक्त केले. मेहकर नगरपालिकेच्या अंतर्गत शहरात एकूण 11 शाळा असून त्यामध्ये मराठी व उर्दू माध्यमांच्या शाळांचा समावेश आहे. या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शासनाच्या नियमानुसार पोषण आहार दिला जातो. विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने हा आहार पौष्टिक, स्वच्छ आणि योग्य दर्जाचा असणे अत्यंत आवश्यक आहे. याच पार्श्वभूमीवर शिक्षण सभापती डॉक्टर दीपिकाताई रहाटे यांनी विविध शाळांना भेटी देऊन पोषण आहाराची पाहणी केली. यावेळी त्यांनी स्वयंपाकाची व्यवस्था, खिचडीची गुणवत्ता तसेच विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या आहाराबाबत माहिती घेतली. विद्यार्थ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधून खिचडी चांगली मिळते ते का, आहार नियमित मिळतो का, शाळेत आवश्यक सुविधा उपलब्ध आहेत का, अशी विचारपूसही केली. विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या खिचडीची प्रत्यक्ष चव घेऊन त्यांनी तिच्या गुणवत्तेची खात्री करण्याचा प्रयत्न केला. शाळांच्या सुविधांकडेही विशेष लक्ष. मेहकर नगरपालिकेच्या काही शाळांमध्ये अद्याप अपेक्षित मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्याचे तसेच काही शाळांच्या इमारतींची अवस्था जीर्ण झाल्याचे प्रश्न यापूर्वी समोर आले होते. या समस्यांकडे लक्ष देत डॉक्टर दीपिकाताई रहाटे यांनी माजी आमदार संजय रायमुलकर यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून मराठी शाळांना क्रमांक 1 आणि उर्दू शाळा क्रमांक 5 येथे वर्गखोल्यांच्या कामाला सुरुवात केली असल्याचे सांगितले. उर्वरित शाळांमधील आवश्यक कामांसाठीही निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी सुरक्षित इमारत, स्वच्छता, पिण्याचे पाणी आणि इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अचानक भेटी देऊन होणार तपासणी, शाळांची पाहणी ही केवळ 1 दिवसाची मोहीम नसून यापुढेही सुरू राहणार असल्याचे डॉक्टर दीपिकाताई रहाटे यांनी सांगितले. नगरपालिकेच्या कोणत्याही शाळेला पूर्वसूचना न देता अचानक भेट देऊन पोषण आहार, स्वच्छता आणि विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सुविधांची प्रत्यक्ष तपासणी करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी आणि शिक्षणाशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. पोषण आहाराच्या गुणवत्तेत किंवा शाळेतील सुविधांमध्ये कुठेही हलगर्जीपणा आढळल्यास संबंधितांविरुद्ध नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असा इशाराही शिक्षण सभापती डॉक्टर सौ दीपिकाताई रविराज रहाटे यांनी दिला. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासोबतच स्वच्छ, पौष्टिक आहार आणि आवश्यक सुविधा मिळाव्यात यासाठी नगरपालिकेच्या शाळांवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. विदर्भ सत्यजित, लाईव्ह न्यूज. मैम शुक्रिया, वो शुक्रिया कहने का वो तरीका है. आप मुझे मुंह से कोई भी शुक्रिया नहीं बोलेगा, ठीक है. शुक्रिया बोलने के लिए क्या करना है, आपको जी लगा के मेहनत करनी है, पढ़ाई करनी है. और ये जो स्कूल होते हैं, विद्यालय होते हैं, ये सिर्फ हमें बेटा पढ़ना नहीं सिखाते, ये क्या सिखाते, जैसे मैंने अभी देखा सर ने आप सबको क्या बोला की डिसिप्लिन में बैठना है, कैसे बैठना है, कैसे किस तरीके से. बरोबर आहे. आता ही शाळा जिथे आपण आहोत सध्या, शाळा क्रमांक 1 आणि उर्दू शाळा क्रमांक 5, या दोन्ही शाळांच्या ज्या इमारती होत्या या खूप जीर्ण झालेल्या होत्या. त्यामुळे त्यांच्यासाठी मी निधी उपलब्ध, आपल्या श्री संजयजी रायमुलकर साहेब आहेत त्यांच्या स्थानिक निधीमधून आपण या दोन्ही शाळेचे बांधकाम सुरू केले आहे. आणि तसंच एक शाळा क्रमांक 3 जी आहे तीसुद्धा फार वाईट अवस्थेत आहे सध्या तरी. तर त्याच्याहीसाठी मी वेळोवेळी नगरपालिकेमध्ये पाठपुरावा करते त्या गोष्टीसाठी. आणि जागेअभावी तिथे निधी आणणं शक्य होत नसल्या कारणाने त्या विद्यार्थ्यांचा जो एक मूलभूत अधिकार आहे की आम्ही चांगल्या ठिकाणी बसून अभ्यास करावा
तर तो त्यांच्यापर्यंत तिथे पोहोचत नाही आहे. तर त्या अनुषंगाने सध्या तरी भाडे तत्वावर आम्ही शाळा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि म्हणजे नगरपालिकेला आम्ही अशी वेळोवेळी मागणी केली किंवा नगरपालिकेमध्ये वेळोवेळी ही मुद्दा मांडला आम्ही, पण त्यांचं असं म्हणणं आहे की नगरपालिकेमध्ये इतकं फंड नाही आहे की ती जागा कोणची सध्या खरेदी करू शकते आणि शासकीय मालकी विना आपण कोणताही निधी आणू शकत नाही त्या शाळेकरता. त्यामुळे या अगोदर आमचं हे पाऊल होतं की आमचे जे स्वीकृत सदस्य आहेत अजिबा उमाळकर, तर त्यांनी आम्हाला असा मदतीचा हात दिला होता की ती जागा घेऊन आपल्याला दान करणार होते आणि त्यावर मग आपण त्या शाळेची इमारत उभारणार होतो. पण आता त्यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे आणि तो मुद्दा काही उशिरा आपण त्या सर्वसाधारण सभेमध्ये माननीय नगराध्यक्षांनी किंवा CEO साहेबांनी थोडंसं 2-3 महिने उशीर केला आणि त्यानंतर मग आता आमच्याकडे सध्या डाटा कोणी अवेलेबल नाही आहे आणि CEO साहेबांना वारंवार विचारणा केली तर त्यांचं असं म्हणणं आहे की आमच्याकडे फंडच नाही आहे. तर त्यामुळे तिथे जागा उपलब्ध करून देणे सध्या तरी मला शक्य होत नाही आहे. पण भाडे तत्वावर का असे ना, पण मी त्या मुलांना योग्य ती बैठक व्यवस्था देण्याचा पुरेपूर प्रयत्न करते. ठीक आहे, धन्यवाद. जसं की आपल्या सर्वांना माहीतच आहे की आपल्या मतदारसंघाचे माजी आमदार श्री संजयजी रायमुलकर साहेब यांचा वाढदिवस आत्ता होऊन गेला 3 तारखेला. त्या निमित्ताने किंवा त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आम्ही सर्व नगरपालिकेअंतर्गत येणाऱ्या शाळांमध्ये जे शालेय साहित्यांचे वाटप करण्याचे आयोजित केले होते. आता त्या एकाच दिवशी सगळ्या शाळांमध्ये पोहोचणे शक्य नव्हते. त्यामुळे आम्ही आता आज हा कार्यक्रम म्हणजे जो उर्वरित कार्यक्रम होता आमचा तो आज टप्प्याटप्प्याने पुढे नेला. शाळा क्रमांक 5मध्ये, शाळा क्रमांक 2मध्ये आणि आता शाळा क्रमांक 1मध्ये असं आम्ही टप्प्याटप्प्यामध्ये सगळ्या शाळेमध्ये वाटप करून आलो. माझं असं एक म्हणणं आहे की देवाची भक्ती तितकीच महत्त्वाची आहे जितकी की एक विद्यार्थी आपल्या देशाचा सक्षम होणे गरजेचे आहे. आता आपण दैनंदिन जीवनामध्ये बघतो की प्रायव्हेटायझेशन खूप झालेलं आहे स्कूल्सचं. त्यामुळे आता जी काही स्कूलची फी आहे ही प्रत्येकालाच परवडण्याजोगी नाही आहे. म्हणजे जे काही त्यांचं स्टँडर्ड मेंटेन झाले किंवा ज्या काही शालेय फीमध्ये जी काही वाढ झाली आहे तर ती सगळ्यांनाच म्हणजे शक्य नाही आहे भरणं म्हणून म्हणा किंवा सगळे तेवढे सक्षम नाही आहे. तर मग जो गोरगरीब वर्ग आहे मग त्यांची मुलं कुठे शिकणार ना. मग ह्या शाळा जर ओके नसल्या किंवा ह्या शासनाच्या शाळा जर व्यवस्थित नसल्या तर मग हा विद्यार्थी संपूनच जाईल. गरीब विद्यार्थी कुठे टिकूच शकणार नाही. मग परिस्थितीमुळे म्हणा किंवा काही त्यांच्या अंगी गुण असताना, त्यांच्या अंगी कला असताना त्यांना असेच पाठीमागे राहावं लागेल. आणि जे आपण म्हणतो की विकसित देशाचा पाया असतो तो म्हणजे विद्यार्थी असतो. ही उद्याचे भविष्य आहेत आपल्या. आणि त्यामुळे आणि मला एक असं वाटतं की शासकीय शाळा इतक्या चांगल्या असाव्यात की जे प्रायव्हेटमध्ये जे विद्यार्थी जातात त्यांना देखील इथं येण्याची इच्छा व्हावी अशा त्या शाळा असाव्यात. त्यामुळे भौतिक सुखांकडे किंवा जे पायाभूत सुविधा आहेत या देण्याचा मी जेव्हापासून शिक्षण सभापती झाले तेव्हापासून मी एक पहिले शाळेचा पूर्ण एक राऊंड घेतला की इथे काय कमतरता आहे हे बघण्याकरता. आणि मला असं एक लक्षात आलं की पायाभूत सुविधाच नाही आहेत. म्हणजे डोक्यावर चांगलं छप्पर म्हणा किंवा बैठक व्यवस्था म्हणा किंवा अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ज्या असणे अनिवार्य आहे त्याकडे मी जास्त लक्ष देते आहे. ते झाल्यानंतर आपण त्यांच्या शैक्षणिक स्तरसुद्धा उंचावू. आणि या अशा छोट्या गोष्टींनी म्हणजे बघायला जर गेलं तर ह्या वह्या किंवा पुस्तकं वाटप हे बघायला गेलं तर एक छोटी गोष्ट वाटेल किंवा एक छोटंसं पाऊल वाटेल. पण याने मुलांमध्ये जो आत्मविश्वास तयार होतो, दीपिकाताईंनी जी बुक दिली ना त्यामध्ये मला लिहायचं आहे. तर एक अशा प्रकारचं जे त्यांच्यामध्ये वेगळा हुरूप येतो, उत्साह येतो आणि एक त्या दृष्टिकोनातून माझं एक पाऊल आहे की त्यांचा अभ्यासातला इंटरेस्ट वाढावा आणि बाकी मुलांनी देखील त्यांचं बघून म्हणजे उत्साही व्हावं की आम्हाला देखील काही ना काही करायचं आहे. आणि हेच विद्यार्थी उद्या खूप चांगल्या पदावर, मोठ्या पदावर बसवतील.